सर्व अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांना तसेच हा व्हिडिओ बघणाऱ्यांना सर्वांना जय हिंद. नमस्कार मित्रांनो, काल लाईव्हला सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ तयार करतोय. या व्हिडिओमध्ये आपण मुख्य काही गोष्टी कव्हर करणार आहे, ते म्हणजे पसंतीक्रम जनरेट देताना किंवा ते चॉईस करताना कोणत्या खास गोष्टींचा विचार आपण करावा, कोणत्या खास गोष्टींचा विचार मी केलेला आहे ती सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसंच प्रायमरी म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय, अनएडेड एडेड म्हणजे काय, याची प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देतो. आणि काही विद्यार्थ्यांना ज्यांना पसंतीक्रम जनरेट होत नाहीत, या सगळ्या विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न माझ्याकडे आहेत, ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप मी यामध्ये एक्सप्लेनेशन देणार आहे. स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओमध्ये असलेली अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी स्पेशल घेऊन येत आहे. परत जर तुम्ही एखादी स्टेप मिस केली तर कदाचित तुम्हाला अडचण येऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. आपल्या या पूर्ण व्हिडिओसाठी जो वेळ लागेल तेवढा वेळ तुम्ही नक्कीच तुमच्या स्वतःसाठी देऊ शकता, त्याच्यामुळे स्किप न करता बघा. तसंच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं चॅनलला, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा तुम्हाला. कारण व्हिडिओ तुमची जर यामधून 1% 2% जरी तुमची समस्या सॉल्व्ह होत असेल तर कदाचित तुमच्या मित्रांची 10% 20% सुद्धा समस्या सॉल्व्ह होऊ शकते. त्याच्यामुळे व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. लाईक करायला पैसे लागत नाही, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, पण तुम्ही केलेला एक लाईक आणि तुम्ही केलेलं सबस्क्राईब हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला आणि याच्या या माहितीला. तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपण बघणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मुलांचा माझ्यापर्यंत आलेला आहे तो म्हणजे प्रायमरी अँड सेकंडरी याच्यामधील फरक. तर मित्रांनो, ही जी प्रायमरी आहे, काही मुलांचे डीएड झाले, डीएड प्लस ते टीईटी पेपर 1 पास आहे आणि त्यांना 1 ते 5च्या जागा आलेल्या आहेत. आणि लेव्हल मध्ये इथे सेकंडरी लिहून आलेले आहे. त्यांना वाटतंय सेकंडरी आलं म्हणजे काय चुकलेलं आहे का, तर नाही. प्रायमरी म्हणजे काय, तर तिथे त्या शाळेवरती किंवा त्या संस्थेवरती 1 ते 5चे वर्ग आहेत. आणि सेकंडरी म्हणजे काय, तिथे 1 ते 8 पर्यंत वर्ग आहेत. हे कोणासाठी सांगतो, डीएड आणि ज्यांचा टीईटी पेपर 1 पास आहे त्यांच्यासाठी. जर तुम्ही बीएड असाल, बीएड प्लस सीटीईटी किंवा ऑब्लिक टीईटी पेपर 2 पास असाल आणि तुम्हाला 6 ते 8चे प्राधान्यक्रम आले असतील, पसंतीक्रम आले असतील, आणि तिथे तुम्हाला लेव्हल प्रायमरी प्लस सेकंडरी अशी दिसत असेल, प्रायमरी पण दिसतीये आणि थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला सेकंडरी पण दिसते. तर मग याचा अर्थ काय, तर जिथे तुम्हाला प्रायमरी दिसतीये तिथे प्रायमरीसाठी तिथे 1 ते 8चे वर्ग आहेत. म्हणजे 1 ते 8 पर्यंत तिथे शाळा आहे. आणि जिथे सेकंडरी लिहून आलेलं आहे तिथे तुम्हाला 1 ते 10चे वर्ग असतील. म्हणजे तुम्हाला सगळ्यात सोप्या भाषेमध्ये सांगितलंय की प्रायमरी जर असेल आणि सेकंडरी असेल, तुमचं डीएड प्लस टीईटी असेल आणि तुम्हाला 1 ते 5 साठी दिसतंय पण सेकंडरी लिहून आलेलं आहे लेवल मध्ये, तर घाबरून जाऊ नका. त्याचा अर्थ असा होतो की तिथे 1 ते 8 पर्यंत वर्ग आहेत. म्हणजे तुम्ही लागता 1 ते 5 साठी, पण तिथे 6वी 7वी 8वीचे सुद्धा वर्ग आहेत, म्हणून तिथे सेकंडरी लिहून आलेले आहे. प्लस ज्यांचं बीएड झालेलं आहे किंवा सीटीटी टीईटी पेपर 2 पास आहे, जर तिथे ते 6 ते 8 ला क्वालिफाय आहेत, त्यांना लेव्हल मध्ये प्रायमरी
अगोदर दिसतंय, थोडं पुढे गेल्यानंतर सेकंडरी पण दिसतंय आणि 6 ते 8च दिसतंय. तर मित्रांनो लक्षात ठेवा, प्रायमरी म्हणजे 1 ते 8 चे वर्ग तिथे आहेत, ज्याला तुम्ही क्वालिफाय 6 ते 8 साठी 1 ते 8 चे वर्ग तिथे आहेत, बरोबर आहे. आणि सेकंडरी म्हणजे काय, तर तिथे 9वी आणि 10वीचा वर्ग सुद्धा आहे, पण 9वी आणि 10वीला रिक्त पद नाही म्हणून ते तुम्हाला दिसत नाही. पण तिथे ते सेकंडरीचे वर्ग असल्यामुळे तुम्हाला 1 ते 10 चे वर्ग तिथे असतील, फक्त तुम्ही 6 ते 8 ला पात्र आहात असा या पूर्ण याचा अर्थ होतो. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी यांच्यामधला मी फरक तुम्हाला सांगितलेला आहे. 1 ते 5 आणि 6 ते 8चं वेतन जवळजवळ सारखं असतं. वेतन म्हणजे पगार तुमचा 1 ते 5 चा आणि 6 ते 8 चा सारखाच असतो. याच्यामध्ये तुम्हाला जर सिनियरिटी लागली, म्हणजे तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणून जर त्यांनी तुम्हाला मान्यता दिली, तर तुमचा वेतन वाढ होती, पगार वाढ होतो. हा इथे एक फरक आहे. इथपर्यंत जर माहिती कळाली असेल तर लाईक करा. आता आपण दुसरी माहिती बघणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हे बघणार आहे की एडेड आणि अनएडेड म्हणजे काय, त्याच्यामधला फरक काय, आणि तिसरा याच्यानंतरचा जो टप्पा असेल, हे 3 टप्प्यामध्ये व्हिडिओ बनवतोय आपण. पहिला आहे प्रायमरी सेकंडरीचा, एडेड अनएडेडचा, आणि तिसरा आहे की पसंती क्रम कसा द्यायचा. तो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी. पण ह्या कन्सेप्ट अगोदर क्लिअर झाल्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता, तरच तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. म्हणून या गोष्टी अगोदर क्लिअर करतोय. आपण 2 शब्द नेहमी ऐकत असतो, एक म्हणजे अनुदानित आणि एक म्हणजे विना अनुदानित. तर अनुदानित म्हणजे एडेड आणि विना अनुदानित म्हणजे अनएडेड. हे लक्षात ठेवा. अनुदानित आणि विना अनुदानित यामधला फरक काय असतो, तर याला 100% ग्रँट असतं. याचे सगळे पगार महाराष्ट्र शासन ऑब्लिक महानगरपालिका ऑब्लिक नगरपालिका करत असतं. आणि संस्थेसाठी जर अनुदानित असेल, संस्था सुद्धा अनुदानित असेल, तर त्याची सुद्धा पगार तेच करतात. विना अनुदानित मध्ये तुम्हाला महानगरपालिकेचे जागा दिसतात, एमएनपीच्या. एमएनपी पुणे याची अनएडेडची जागा तुम्हाला दिसते. तर मग ही विना अनुदानित जी जागा आहे पुण्याची, ही ग्रँट आहे का, तर याचा पगार कोण करतो, तर याचा पगार महानगरपालिका मनपा पुणे हे त्यांच्या धोरणानुसार करतात. म्हणजे काय, तर इथे समजा एखाद्याला एडेड मध्ये अनुदानित मध्ये 35,000 पगार आहे, तर तुम्हाला अनएडेड मध्ये 35,000 भेटेलच हे आपण सांगू शकत नाही. तिथे तुम्हाला कमी सुद्धा पगार भेटू शकतो. त्यांनी जे ठरवलंय, जे विना अनुदानित संस्थेनं ठरवलंय की आम्हाला यांना कन्सोलिडेटेड पे एवढा द्यायचा आहे, 20,000 30,000 40,000. त्यांना वाटलं की एडेडवाल्यांना 35,000 पगार आहे आणि अनएडेड वाल्यांना त्यांना 1,00,000 रुपये पगार द्यायचा, तर ते देऊ शकतात. पण यांना 35,000 आहे म्हणून आम्हाला 35,000 द्या, अशी मागणी तुम्ही तिथे नाही करू शकत. कारण त्यांची स्थायी समिती, स्टँडिंग कमिटीने जो काही निर्णय घेतलेला असेल, जो काही प्रस्ताव त्यांच्या धोरणामध्ये आलेला असेल, त्या धोरणानुसार ते तुम्हाला पेमेंट करतील. हा एक इथे ड्रॉबॅक आहे. पण असं मला जे कळालंय की पुणे महानगरपालिकेमध्ये एडेड आणि अनएडेडचे पगार सारखेच झालेले आहेत असं मी ऐकलंय. अजून मला त्याचं काही कन्फर्मेशन पुरावा वगैरे आलेला नाही. ही आयक्यू माहिती आहे. आयक्यू माहितीवरती मी 100% भरोसा ठेवत नाही. आयक्यू माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, तुम्ही पण 100% भरोसा ठेवू नका. जर तुम्ही त्याची शहानिशा करत असाल तर नक्कीच त्याची शहानिशा करून घ्या. तर हा फरक आहे मित्रांनो अनुदानित आणि विना अनुदानित मधला. याच्यानंतर अनुदानित ज्या संस्था आहेत त्यांचे पगार, त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्या शासनाकडून होत असतात. विना अनुदानितचा त्यांना इन्क्रीमेंट द्यायचं का नाही
या सगळ्या गोष्टी या महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा इतर अनुदानित खाजगी संस्था आहेत ते स्वतः ठरवत असतात की त्यांना इन्क्रीमेंट द्यायचं का नाही. जसं आपण प्रायव्हेट म्हणतो सिंपल वर्डमध्ये, त्या टाईपमध्ये हे आहे. तर हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. तो क्लिअर झाला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटसुद्धा करा. जर माहिती आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर तुमचे प्रश्न जर असेल यावरती तेही कमेंटमध्ये टाका, आपण घेऊयात, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता याच्या पुढचा महत्त्वाचा टप्पा आणि तो म्हणजे पसंती क्रम कसे द्यावे. हे स्किप न करता बघायचंय. याच्यामधला एक एक वर्ड तुम्हाला समजत नसेल तर परत बघायचं आहे. आणि सगळ्यात मोठं महत्वाचं आहे बघा, मी इथे काही ग्रुप करणार आहे. या ग्रुपमध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट जिल्हा परिषद, ज्याला झेडपी आपण म्हणतो. दुसरी गोष्ट महानगरपालिका, MNP / नपा, नगर परिषद, नगरपालिका. आणि तिसरी आहे खाजगी. या टेबल मार्फत तुम्हाला समजून सांगतोय. होप सो तुम्हाला ती गोष्ट नक्कीच कळेल. तर जिल्हा परिषद मध्ये वर्ग बघूयात आपण कोणते कोणते असतात. जिल्हा परिषद मध्ये 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12. हे सगळ्यांसाठीच आहे. थोडस जिल्हा हे सगळ्यांसाठीच असल्यामुळे हे कॉमन टेबल मध्ये घेऊ आपण. इथे जिल्हा परिषद घेतो झेडपी. 1 ते 5 साठी क्रमांक बघा. सर्वात अगोदर एक गोष्ट समजून घ्या, क्रमांक कसे द्यायचे. तर उतरता क्रम. मग उतरता क्रम कोणता. तर 11वी 12वी अगोदर 1 नंबरला, नंतर 9वी 10वी 2 नंबरला, नंतर 6वी ते 8वी 3 नंबरला आणि 1 ते 5 4 नंबरला. हा माझा क्रम असेल ज्या क्रमाने आपल्याला जायचंय. बघा, जिल्हा परिषदला 1 ते 5 साठी ज्या तुम्हाला पसंती क्रम द्यायचे, तर त्या पसंती क्रम देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर सर्वात अगोदर आपला जिल्हा. आपल्या जिल्ह्यामध्ये जर जागा असतील 1 ते 5च्या तर त्या सिलेक्ट करायच्या आहेत. 6 ते 8च्या जर जागा असतील, आपल्या जिल्ह्यामध्ये जागा नसेल तर आपला जिल्हा प्लस जवळचा जिल्हा. 9 ते 10 साठी सुद्धा आपला जिल्हा जवळचा जिल्हा प्लस कोठेही नोकरी करू शकतो असा जिल्हा. आणि 11वी 12वी साठी आपल्या जिल्ह्यातील झेडपी, जिल्ह्यातील झेडपी नसतीच पण आपल्या जिल्ह्यातील खाजगी संस्था. खाजगी संस्था प्लस इतर संस्था.
या गोष्टीचा विचार करायचा आहे 1 ते 5 साठी. हे 3 कॅटेगरी आहेत मित्रांनो. या गोष्टीचा विचार झाल्यानंतर आता समजा मला एक जाहिरातीमध्ये किंवा आपल्या या पसंती क्रम मध्ये मला आले गडचिरोली मध्ये मला 6 ते 8 पण आलंय. ओके, 9वी ते 10वी पण आलंय. आणि इथेच जर कोणाला 11वी आणि 12वी सुद्धा येऊ शकतं, लक्षात ठेवा. मग गडचिरोलीमध्ये या क्रमाने जर जायचं तर 1 नंबरला तुम्ही गडचिरोलीचा प्रेफरन्स असा देऊ शकता. पण जर तुम्हाला गडचिरोलीला जॉबच करायचा नाही तर मग या क्रमामध्ये गडचिरोलीचा नंबर तुम्ही घ्यायचा नाही. गडचिरोली हा तुम्ही सगळ्यात शेवटी टाकू शकता. मग पसंती क्रम कसा द्यायचा? 1 नंबरला सगळ्यात अगोदर काय बघायचंय? 9 ते 10च्या जागा कुठे आहेत? 9 ते 10च्या जागा प्लस जवळचा जिल्हा असेल तर. आता समजा कोणी सातारा साईडचा असेल, सांगली साईडचा असेल आणि तो गडचिरोलीला जॉब करू इच्छितच नाही, त्याला करायचंच नाही, मग त्याला 9 ते 10च्या गडचिरोलीच्या जागा जरी आल्या असतील तर त्यांनी त्या जागा द्यायच्या का नाही हे त्याचा स्वतःचा प्रश्न तर आहेच. पण माझ्या याच्यानुसार जर तुम्ही तिकडे जाणारच नसाल तर त्या जागा देऊ नका, समजलं. नंतर समजा तुम्हाला जवळच्या जिल्ह्यामध्येच, या जवळच्या जिल्ह्यामध्ये 6 ते 8च्या जागा आलेल्या आहेत प्लस जवळचा जिल्हा. जर समजा तुम्हाला 6 ते 8च्या जागा आलेल्या आहेत आणि जवळचा जिल्हा आहे, समजा जालन्याच्या जागा आहेत तिथे 6 ते 8ला आहे आणि संभाजीनगरला सुद्धा 6 ते 8 आहे आणि वाशिमला 9वी ते 10वीची जागा आहे. तर 9वी ते 10वी वाशिम हे जवळ पडतं जालन्यावरून, त्याच्यामुळे 9वी 10वी अगोदर दिला जाईल. नंतर दुसरी 9वी 10वीची जागा आहे ती गडचिरोलीला आहे, मला तिथे जायचं नाही, मग माझा गडचिरोलीचा ऑप्शन संपला. मग मी कुठे जाणार? मी 6वी ते 8वी मध्ये जाणार. मग 6वी ते 8वी मध्ये मी जवळचा जिल्हा बघत जाणार आणि 6वी ते 8वी जवळचा जिल्हा बघत जाणार जोपर्यंत झेडपीच्या पूर्ण जागा संपत नाही तोपर्यंत मी प्राधान्यक्रम देणार, जोपर्यंत झेडपीच्या जागा संपत नाही. हे कशासाठी बघतो आपण? जिल्हा परिषदसाठी. इथे अजून नगरपालिका महानगरपालिका मी घेतलेले नाही. तुम्ही असा क्रम घेऊ शकता, अगोदर झेडपी द्या, नंतर महानगरपालिका, नगरपालिका आणि नंतर खासगी संस्था देऊ शकता. काहींना वाटत असेल की मला खासगी संस्थेला 1 नंबरचा प्रेफरन्स द्यायचा आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार देऊ शकता. पण ही माझी सिक्वेन्स आहे, या चॉईसनुसार मी समोर जाणार आहे. मग जेव्हा जिल्हा परिषदच्या जागा संपून जातील, 6 ते 8च्या सगळ्या जागा संपल्या जिल्हा परिषदच्या, मग तुम्हाला वाटतं की गडचिरोली आपल्याला द्यायचा आहे, मग तो विदाऊट मध्ये द्यायचा आहे, पण तो जिल्हा परिषदच आहे. मग जेव्हा हे सगळं संपेल आणि तुम्हाला इथे जायचं नव्हतं, पण तुम्ही अशी शक्यता घेऊन चाललात की जर तुम्हाला गडचिरोलीला भविष्यात जर नोकरी लागली, घरच्यांनी परवानगी दिली तर तुम्ही गडचिरोलीला सुद्धा जाऊ शकता. जर कुठेच नोकरी नाही लागली तर जो तुम्हाला द्यायचा नव्हता तो इथे तुम्ही देऊ शकता. बरं, आता ह्या जिल्हा परिषदच्या संपल्या. जिल्हा परिषद नंतर तुम्हाला नगरपालिका आणि महानगरपालिका आलेल्या आहेत. नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये तुम्ही सिक्वेन्स ठरवू शकता, तुम्हाला कोणता जिल्हा कम्फर्टेबल आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर इकडे जायचं की बुलढाणा, जालना, औरंगाबाद हे बघायचं. याच्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका कोणती तुम्हाला द्यायची तेही तसंच द्यायचंय. अगोदर 9 ते 10च्या नगरपालिका द्या किंवा महानगरपालिका द्या, MNP किंवा NP द्या अगोदर 9 ते 10च्या. मग तुम्हाला 9 ते 10 संपल्यानंतर तुम्ही आता ह्या पूर्ण अनुदान द्यायच्या बरं का, 100%. या पूर्ण 100% अनुदान द्यायच्या, अनएडेड द्यायच्या नाही. आताच अनएडेड सगळ्यात शेवटी द्यायच्या. केव्हा द्यायच्या ते सांगतो तुम्हाला. आता हे झाल्यानंतर 9 ते 10 नगरपालिका झाल्यानंतर जर तिथे 6 ते 8 असेल तर ते तुम्ही देऊ शकता, त्या पण अनुदानित द्यायच्या, 100% ग्रँटेड द्यायच्या. आणि ह्या 6 ते 8 नंतर जर तुम्ही 1 ते 5 ला क्वालिफाय असेल तर 1 ते 5 साठी जा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर 11वी 12वीची जर आली असेल नगरपालिका, तुम्ही ती वरती देऊ शकता. 11वी 12वी साठी MM महानगरपालिका, नगरपालिका ज्या की 100% ग्रँटेड आहे, हे तुम्ही देऊ शकता, सिक्वेन्स देऊ शकता. तुम्ही जर दूर जाऊ शकत नसाल तर याच्यापैकी जेवढ्या तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेवढ्या द्या.
सगळ्या जिल्ह्यात पाहिजे असं काही नाहीये, पण जर तुम्ही दूर जाऊ शकता, तुमची घरची तुम्हाला अलाउड करू शकते, तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. हे लक्षात ठेवा. काय सांगतोय मी, जर तुम्हाला जिल्हा परिषदच्या सगळ्या संस्था द्यायच्या असतील आणि गडचिरोली, गोंदिया, भंडारा या साईडचे सुद्धा द्यायचे असतील, तुमच्या घरचे तिथे पाठवायला तयार असतील आणि तुम्ही तिथे जॉब करायला तयार असाल, तर जिल्हा परिषदच्या जागा निवडा. जर तुम्हाला वाटत असेल जर इथे कुठेच झालं नाही आणि तिथे झालं तर आपण करू, तर त्या प्रेफरन्स द्या. आणि तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला जायचंच नाही तर मग देऊच नका. त्याच्यानंतर जिल्हा परिषद झाल्यानंतर नगरपालिका, महानगरपालिकेला जा. याच्यामध्ये सुद्धा ही सिक्वेन्स ठेवा. 11वी 12वी 9वी 10वी 6वी ते 8वी. जिल्हा परिषदच्या 11वी 12वीच्या जागा नसतात म्हणून मी इथे त्या घेतलेल्या नाही. आणि याच्यानंतर तुमच्या कोणत्या असेल 1 ते 5 ची जागा असतील. समजलं सगळ्यांना? तर हे 2 सिक्वेन्स झाले. आता जेव्हा खासगी संस्था, पण कोणत्या, विथआउट इंटरव्ह्यू, विदाउटच्या ज्या खासगी संस्था आहेत, आता याला प्रेफरन्स द्यायचा, याला प्राधान्यक्रम द्यायचंय. तर ते पण तसंच असेल. सर्वात अगोदर कुठे बघायचंय तर 9वी 10वी साठी आपला जवळचा जिल्हा बघायचा. इथं दिलेला आहे बघा, आपला जिल्हा, जवळचा जिल्हा, कुठेही नोकरी करू शकता असा जिल्हा, बरोबर आहे. आणि खासगी संस्थेमध्ये 11वी 12वीच्या सुद्धा जागा असतात. तर सगळ्यात 1 नंबरला कोण आहे ना, 11वी 12वी. ते कोणते असतील तर आपल्या जिल्ह्यातील जागा, आपल्या जिल्ह्यातील प्लस जवळच्या जिल्ह्यातील. आपल्या जवळच्या या दोन्ही जिल्ह्यातले 11वी 12वी तुम्ही देऊ शकता. कोणाला रयतला जायचं असेल, तो समजा हिंगोलीचा आहे, तो रयतला जाऊ शकतो, त्याने तिथे दिलं तरी काही हरकत नाही. आता तुम्ही म्हटलं होते सर दूरचे देऊ नका, तुम्ही देऊ शकता. दूरचा जिल्हा तुम्ही देऊ शकता जर तुम्ही तिथे कम्फर्टेबल असाल तर. आता हे झाल्यानंतर मग सुरुवातीतून करायची. आपला जिल्हा, जवळचा जिल्हा, मग त्याच्यापेक्षा थोडा दूरचा 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 करत 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 11वी 12वी कव्हर करा. मग 11वी 12वी झाल्यानंतर तुम्ही 9 ते 10 साठी घ्या. 9 ते 10 साठी सेम सिक्वेन्स आहे. नंतर तुम्ही 6 ते 8 आणि 1 ते 5 साठी जाऊ शकता. सेम सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स कशी लक्षात ठेवा, 11वी 12वी द्यायचे अगोदर. आणि हे बघा 2 प्रकारचे सिक्वेन्स सांगितलेत मी. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खासगी संस्था, हा एक क्रम ठेवायचा. जिल्हा परिषद मध्ये 9वी 10वी 6वी 8वी 1 ते 5 असं जायचं उतरत्या क्रमाने. नगरपालिका, महानगरपालिकामध्ये 11वी 12वी 9वी 10वी 6वी 8वी 1 ते 5 असं जायचंय. जिल्हा खासगी संस्थांमध्ये 11वी 12वी 9वी 10वी 6वी 8वी आणि 1 ते 5 असं जायचंय. हा सिक्वेन्स तुमचा असायला पाहिजे, हा क्रम तुमचा असायला पाहिजे निवडताना. आणि हे सगळं झाल्यानंतर मग जिथे विना अनुदानित संस्था आहेत, अनएडेड संस्था आहेत, त्या लॉक करा. त्या तुम्ही इथे चॉईस करू शकता. सेम सिक्वेन्स तुम्ही विथ इंटरव्ह्यू साठी सुद्धा निवडू शकता. सेम सिक्वेन्स ठेवायचं. जिल्हा परिषद अगोदर कव्हर करायच्या. जिथे जाणार नाही जिल्हा परिषद त्याला स्किप करायचं. जिल्हा परिषदच्या जिथे जाणार आहे त्या द्यायच्या. मग नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये या. तिथे 11वी 12वी पासून सुरुवात करा. वरून खाली जायचंय. नंतर खासगी संस्था बघायच्यात. खासगी संस्थेमध्ये सुद्धा वरून खाली जायचंय. पण वरून खाली जात असताना सर्वात अगोदर आपला जिल्हा बघायचा. आपल्या जिल्ह्यातून खाली यायला सुरुवात करायची. आपला जिल्हा, जवळचा जिल्हा, अंतर जायचंय. सुरुवात घरापासून करायची. लक्षात ठेवा, ही सगळ्यात बेसिक गोष्टी आहेत. या तुम्हाला खूप मदत करतील. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. कमेंटमध्ये कळवल्यानंतर त्याची प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही जर जॉईन असाल तर मला व्हॉट्सअपवरती पर्सनल मेसेज सुद्धा करू शकता. ग्रुपच्या माध्यमातून मी माहिती कळवत आलेलोच आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर खासगी संस्थांमध्ये तुमची जर निवड व्हायची असेल, तुम्हाला वाटत असेल की मला माझ्या जिल्ह्यातल्या संस्थाच आल्या नाहीत आणि मी माझा जिल्हा सोडून दुसरीकडे जाऊच शकत नाही, मग तुम्ही याच्यामध्ये 2 पर्याय घेऊ शकता. तुम्ही विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स जर तुम्हाला द्यायचे असतील खासगी संस्थेचे, तर तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूला स्किप करा. विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. असे काही मला कॉल आलेले आहेत जे म्हणतात की सर आम्ही घर सोडू शकत नाही. आम्ही घर सोडू शकत नाही पण आमच्या घराच्या बाजूला खासगी संस्था ही विथ इंटरव्ह्यू मध्ये आलेली आहे, पण ती विदाउट इंटरव्ह्यू मध्ये नाही. आम्हाला विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स द्यायचीच नाही. चालेल का? तर चालेल. तुम्ही जर विदाउट इंटरव्ह्यू जर लॉक केले नाही तर तुमचा त्याच्यासाठी विचार होणारच नाही. तुमचा विचार होणार विथ इंटरव्ह्यू साठी. मग त्या ठिकाणी
ते तुमचं नशीब. तुम्हाला चांगले मार्क असतील आणि तुम्ही पहिल्याच ह्याच्यात प्रयत्नात सफल झालात तर तुम्हाला तिथे बोलवलं जाईल. एका विद्यार्थ्याला 10 खासगी संस्थेसाठी मुलाखतीसाठी बोलवलं जाऊ शकतं, पण एका संस्थेवरती फक्त 3च विद्यार्थी ऍट ए टाइम मुलाखत देऊ शकता. एका जागेसाठी 3 विद्यार्थी, पण एका विद्यार्थी 10 संस्थेपर्यंत जाऊ शकतो. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. अजून दुसऱ्या गोष्टीवरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तोही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आज रात्री 9 वाजता लाईव्हला या. लाईव्ह होणार आहे. लाईव्हमध्ये सर तुमचे प्रश्न असतील. याच्या व्यतिरिक्त तेही तुम्हाला सांगतो. प्रेफरन्स कसे लॉक करायचे हे तुम्हाला कळालंय, कशी सिक्वेन्स लावायची हे कळालंय, असाइन कसे करायचे आणि लॉक कसे करायचे याचं लाईव्हमध्ये मी डेमो दाखवणार आहे. त्याच्यामुळे लाईव्ह तुम्ही येऊ शकता. लाईव्हमध्ये तुमचे प्रश्न विचारा. संध्याकाळी रात्री 9 वाजता न्यू इरा इन एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती आपलं लाईव्ह असतं. सगळ्यांनी लक्ष ठेवा. व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आपण लिंक शेअर करत असतो. आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल, जर या व्हिडिओमधून खरंच तुमची मदत झाली असेल, खरंच तुम्हाला हा व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यांनाही मदत होऊ द्या. व्हिडिओला सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणाच्याही अडचणी समस्या राहणार नाही. आणि एक शेवटची न्यूज अशी आहे की जर टेक्निकल प्रॉब्लेम जास्त येत राहिले, म्हणजे आज 8 तारीख असून सुद्धा दुपारी 12 पर्यंत प्रेफरन्स लॉक करण्याची सुविधा अजून आलेली नाहीये. व्हिडिओ बनवत असताना सांगतो मी, मला कदाचित मध्ये आली पण असेल तर सांगत नाही. जर असाच टेक्निकल प्रॉब्लेम जर येत राहिला तर कदाचित मुदत वाढ मिळू शकते. 1 ते 2 दिवस मुदत वाढ किंवा 3 दिवस मुदत वाढ जर मिळाली तर सगळ्यांसाठी चांगलं आहे. मी अगोदरच पहिल्याच दिवशी मेसेज केला होता की 2 दिवस न देता कमीत कमी 5 दिवस तरी द्यायला पाहिजे होते, म्हणजे जेणेकरून सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. ज्यांना प्राधान्यक्रम आले नाही त्यांच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो सुद्धा याच चॅनलवरती येणार आहे. चला, थँक्यू, धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद.